नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा मी इकडे आहे ना 4 टक्स ब्लाऊज कटिंग करायला घेते आणि 1 मीटरचं अस्तर आहे बरं का. एवढं नाही पाहिजे, शॉर्ट स्लीव आहे याची तर कमीच आहे, पण आता तेवढं अस्तर आहे तर मला घ्यावंच लागेल, बाकीचं नंतर दुसऱ्या याला कामात येईल. तर बघा मी इकडे 4 फोल्ड करून घेते आणि याची छातीचं मापाचं आहे ना, छाती 30 आली, त्याचे 4 भाग करायचे आपल्याला. तर एक भाग येतो 7.5 नी 7.5 आपण समजून घ्या, इथं 7.5 घेतला आता इथून, आणि 2 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे कपडा, तर मी एवढा काही घेते आणि आता कट करून घेते. म्हणजे 4 फोल्ड करायचं आहे आणि ना बॅक पार्टनी फ्रंट पार्ट दोघं एक साथमध्ये कटिंग करायचे आहे आपल्याला. हे बघा स्लीवसाठी मी साईडला करते हा कपडा, आणि बघा इकडे ना ओपन करते. 2 फोल्ड केली आता, 2 घड्या केल्या म्हणजे, आणि बघा आता 4 घड्या करून घ्यायच्या आहे म्हणजे 4 फोल्ड. 4 टक्स ब्लाऊज आहे बरं का, आणि 7.5ची एक घडी येणार आहे. छाती आली 30 आणि कमर आले 26. तर मी खालून पूर्ण ब्लाऊजची लंबाई घेते, मी 15 घेते. 14 आली आहे तर मी 15 घेते. इथं बघा खालून मी 15 घेतली, इथून तर इथून एक वेळेस नक्की व्यवस्थित बघा. आणि बघा शोल्डर घेते 5.5 घेते शोल्डर, आणि हे बघा 5.5 शोल्डर घेतलं आहे. आणि हे बघा मुंडा आहे ना 6 घेते मुंडा, आणि 1 इंच आणि अर्धा इंचवरती इथं व्यवस्थित टिक करायची आहे आपल्याला. हे बघा 6 घेतला आहे मुंडा. आणि आता पुढचा गळा घेते 6.5 घेते पुढचा गळा. लांबीला आहे ना पुढचा गळा 6.5 घेतला, रुंदीला 2.5च घेतला आहे बरं का. हे बघा लांबीला 6.5, इथून बी रुंदीला 2.5 घेतला आहे. आणि 7.5ची घडी आहे ना, हे बघा 7.5 एक घडी. बघा छाती 30 आली ना, त्याचे 4 भाग केले मी, तर एक घडी आली त्याची 7.5. बघा 7.5 छाती घेतली म्हणजे, आणि 2 इंच जास्तीचा कपडा इथं घेतलेला आहे. आणि बघा कमर आहे ना 26 आली, 26चे 4 भाग करायचे, तर एक भाग येतो 26चा तर बघा 6.5 येतो एक भाग, आणि इथं येतो बघा, ही पहिली लाईन जाऊ द्यायची. 1.5 इंच जास्तीचा कपडा घ्यायचा इथं, खूपच कमर पतली आहे त्याच्यामुळे. आणि बघा 6.5 घेतलं मी इथं. हे बघा परत एकदा सांगते, पूर्ण लंबाई 15 घेतली आहे. हे बघा पूर्ण लंबाई 15 घेतली, पण नंतर शोल्डर घेतलं आहे 5.5. बघा इथं लिहिलेलं आहे. मुंडा घेतला आहे 6, पुढचा गळा घेतला आहे लांबीला 6.5, रुंदीला 2.5 घेतला आहे, वरून बी खालून बी 2.5 घेतलेला आहे. आणि छातीचा भाग आहे ना 30 छाती आली, त्याचे 4 भाग केले, तर एक भाग येतो 7.5 बघा. आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेतला इथं शिलाई टाकण्यासाठी. आणि कमर आली 26, त्याचे 4 भाग केले, तर एक भागाला 6.5, आणि 1.5 इंच जास्तीचा घेतला आहे. बघू शकता खूप छान असं मी ड्रॉ करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. नक्की तुम्हाला समजलं असेल तर बघा. आणि बघा कट करून घेऊ आता छान असं मस्त ब्लाऊज. लंबाई आहे ना 15 घेतली, 14 आहे ना तर मी 15 घेतली बरं का. बघा इथं कट करून घेते 15मधून, म्हणजे यातही बरोबर 15 आलं. आणि पुढे आहे ना आठवणीने एवढं अर्धा इंच कट करायचं आहे. आणि आता पुढचा गळा कट करून घेते, आणि मधोमध कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आहे ना हुक पट्टी आयपट्टीसाठी आपल्याला छान येईल. आणि बघा 4 टक्स ब्लाऊज आहे बरं का, तर इथं मी 3च घेते. हे बघा 3 घेतलं आहे, कमी मापाचं आहे ना त्याच्यामुळे, नाही तर इथं 3.5 घेते मी जास्त करून. आणि बघा लांबीला आहे ना 4 घेते. हा टक्स पहिला टक्स आहे ना, लांबीला 4 घेतला, आणि त्याचं अंतर 3 घेतलेलं आहे. बघू इथं व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल टक्स घ्यायचं माप कसं घेतं असं. आणि नेहमीप्रमाणे आपण हा 2 इंच अंतरावरती याच्यामधलं अंतर घेतलेलं आहे, इथं पण 2च घेतलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एवढंच अंतर घेते, बरोबर येतं ते. बघा प्रत्येक ब्लाऊज कटिंग तुम्हाला आहे ना पूर्ण व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न करते. ते मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे, पण तुम्ही नक्की बघा व्यवस्थित, तिथं तुम्हाला समजमध्ये येईल. हे 15 आहे ना लांबी बरं का ब्लाऊजची, हे नका समजा तुम्ही इथलं मध्ये.
तर बघा पहिला टक्स त्याचं अंतर घेतलं आहे 3, लांबी घेतली 4, याचं अंतर 2 घेतलेलं, इथून बी 2, इथून बी 2. बघू शकता खूप छान असं 4 टक्स ब्लाऊज तुम्हाला फ्रंट पार्ट रेडी करून दाखवलेला आहे. आणि आता बॅक पार्ट दाखवते. तर बघा इथं आहे ना 3 घेतली पार्ट, गोल गळा आहे मस्त, नाही सॉरी मटका गळा सांगितला आहे मला. तर इथं असं मटका गळा मी डायरेक्ट कटिंग करते बरं का, मला डायरेक्ट छान वाटतं कटिंग करायला. आणि तुम्हाला जर माप घ्यायचं असेल ना तर हे तुमच्यावरती अवलंबून आहे. हे 3 घ्यायचं, कस्टमरला कसं पाहिजे त्याच्यावरनं तुम्ही. हा बघा 4 घेतला, याची हा जो राऊंड आहे ना हा 4 घेतला. आणि हे अंतर तुमच्यावरती, तुम्हाला जर कमी पाहिजे असेल तर थोडं 1.5-2 इंच घ्या, जास्त पाहिजे असेल तर 1-1.5 इंच घ्या. असं बघा मी इथं आता 1.5 इंच घेतलेलं आहे, याचं एवढं अंतर बरं का. आणि हे हा जो डीपगड आहे ना हा पण तुमच्यावरती म्हणजे कस्टमरवरती अवलंबून आहे. हा कोणाला आहे ना कमी डीप पाहिजे तर मधून घ्यायचं आहे, कोणाला जास्त डीप पाहिजे तर बाहेरून घ्यायचं आहे असा. पण मला मीडियम सांगितलं आहे ना त्याच्यामुळे मी असा घेते. तर हे मधला अंतर 3 आलं आहे इथून तर इथून. आणि हा टक्स मागचा तर बघा 5 इंच अंतरवरती इथं आणि 4 इंचचा लांबीला मी टक्स घेतला. बघा ड्रॉ करून व्यवस्थित तुम्हाला मटका गळा आहे, खूप छान असा. समजला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला माझा ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ. बघा ओपन करून दाखवते, खूप छान येतो बरं का वेअर करून हा गळा. बघा फ्रंट पार्ट बॅक पार्ट खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे मी. आणि बघा आता स्लीव आहे ना शॉर्ट स्लीव आहे, ती पण मी तुम्हाला कट करून दाखवते. हा बघा ही डबल घडी बरं का, ही डबल घडी आहे ना तर मी आता इथून 4 फोल्ड करते जेणेकरून आहे ना. आणि स्लीवची रुंदी आहे ना ती काढू आता आपण. रुंदी किती आहे तिथं 7.5 आहे ना, तर मी इथं 7 घेते, इथं पण 7 घेते. याच्यावरनं आपण स्लीव काढू शकतो. हा बॉक्स असा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला, बघू शकता 4 फोल्ड करायचं आहे. आणि हा बंद भाग आहे ना इकडनं आपल्याला मापून घ्यायची स्लीवची लंबाई. तर इथं मी 4 घेते, 3 आली पण मी 4 घेते कारण आपण स्टिचिंगसाठी पण आपल्याला कपडा थोडा जास्त पाहिजे. आणि इकडनं ना 1.5 घेते, हे बघा. आणि छान असं मस्त मी तुम्हाला बघा ड्रॉ करून दाखवते स्लीव. खूप छोटी बाई बरं का. आणि दंड घेर पण मी तुम्हाला मापून दाखवते, 5 आहे, 1.5 इंच जास्तीचा, एकदम परफेक्ट येतो, बघू शकता तुम्ही. आणि आता मधोमध कट करून घ्यायचं म्हणजे 2 स्लीव आपल्या रेडी होतील स्टिचिंगसाठी, बघू शकता. आणि हा मच्छी कट आहे ना हा नंतर कटिंग करायचं आहे, म्हणजे स्टिचिंग करताना मी करते. तर बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मस्त असं 4 टक्स ब्लाऊज 30 साईजचं, हे छाती म्हणजे 30 साईजची. तर खूप छान आणि सुंदर सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केलेला आहे, बघू शकता तुम्ही. माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.